वेलकम टू नुपूर फूड कॉर्नर। सो आज आपण पाहणार आहोत केक बनवण्याकरता लागणारं साहित्य। तर सर्वप्रथम आपण प्रीमिक्स पाहूया। तर हे व्हॅनिला प्रीमिक्स आहे आणि चॉकलेट प्रीमिक्स आहे 1-1 किलोचे। साधारण 180 200ला व्हॅनिला भेटतं आणि 210 ते 500 पर्यंत चॉकलेट भेटतं। त्यानंतर हे मेजरिंग कप आहे, तर आपल्याला मेजरिंग कप देखील लागतात आणि मेजरिंग स्पून। तर हे साधारण आपल्याला 100 रुपयापासून भेटतात। याच्यात देखील 200 ml 240 ml आणि 250 ml असे 3 प्रकार भेटतात। तर ह्या प्रकारचे असतात। आपल्याला मोठा कप 1 कप आणि जो मोठा चमचा असतो तोच लागतो, बाकीचे जास्त काही कामाला येत नाही। तर प्रीमिक्समध्ये पण सांगायचं राहिलं की जसं व्हॅनिला प्रीमिक्स चॉकलेट प्रीमिक्स असते, तसंच रेड वेल्वेट प्रीमिक्स आणि चॉकलेट ब्राउनी प्रीमिक्स देखील असते। पण आपण व्हॅनिला प्रीमिक्स घेतलं की त्यापासून बाकीचे बरेच प्रकारचे केक देखील आपण करू शकतो। तर यामध्ये फक्त जो मी तुम्हाला दाखवते आता मोठा कप हाच एक कामाला येतो, बाकी दुसरे कप काही कामाचे नसतात जर आपण प्रीमिक्सने केक करत असू तर। आणि जर मैद्यापासून वगैरे करायचा असेल तर आपल्याला बाकीचे कप चमचे देखील लागतात, नाही अदरवाईज आपल्याला फक्त मोठा कप आणि मोठा चमचा एवढंच लागतं। तर ही साधारण आपल्याला जशी प्राईस आपल्या एरिया वाईज त्याची डिपेंड असते। 100 रुपयापासून पुढे याची प्राईस असते, पूर्ण सेट असतो हा। तर त्याच्यानंतर आपल्याला लागतात ते म्हणजे केक टीन। तर केक टीनमध्ये देखील बरेच प्रकार आहेत, जसं की मी दाखवते तुम्हाला गोल, त्यामध्ये पण अर्धा किलो आणि 1 किलो। तर तुम्ही पाहू शकता अर्धा किलोचा जो आहे तो छोटा आहे, 5 ते 6 इंचा एवढा असतो, म्हणजे 6 ते 7 इंचपर्यंत आपण डब्बा घेऊ शकतो अर्धा किलोला। आणि हा 1 किलोचा आहे, 8 ते 9 इंचाचा। त्यानंतर असतात चौकोन, तर माझ्याकडे अर्धा किलोचा आहे, 1 किलोचाही आहे। तर याच्यामध्ये अर्धा किलोचा केक परफेक्ट होतो। तर याच प्रकारे बऱ्याच प्रकारचे केक टीन बाजारात अवेलेबल आहे, जसं की सिलिकॉनमध्ये, नॉनस्टिकमध्ये, हार्ट शेपमध्ये, कार शेप, गिटार, डॉल केक, नंतर फ्लॉवर, बऱ्याच प्रकारचे केक टीन आपल्याला अवेलेबल भेटतात। त्याच्यानंतर स्लाइस केक करता देखील एक स्पेशल भेटतो। त्याच्यानंतर पिनाटा केक मोल्ड वगैरे बऱ्याच प्रकारचे मोल्ड आता सध्या बाजारात आहे आणि ते 110-120 पासून तरी त्याची स्टार्टिंग होते। त्याच्यानंतर आहे हे स्पॅच्युला आणि ब्रश, त्याचा सेट देखील भेटतो आणि सिंगल भेटतो। तर आपल्या ब्रश जो कामात येतो तो म्हणजे ग्रीसिंग करायला केक टीनला किंवा मग शुगर सिरप केकवर अप्लाय करायला। आणि हा जो आहे स्पॅच्युला आहे, तर आपण केकचं मिश्रण जसं मिक्स करू ना, तर ते केक टीनमध्ये टाकायला नीट व्यवस्थितपणे पूर्ण थोडंही शिल्लक न राहता ते केक टीनमध्ये नीट टाकलं जावं, त्याकरता स्पॅच्युलाचा वापर होतो। तुम्हाला जर घरगुती केक करायचा असेल तर हे नसलं तरी चालतं, पण असलं तरी चांगलं आहे, त्याचा पूर्ण सेट पण भेटतो। त्याच्यानंतर हा आहे विस्कर। तर विस्कर जो असतं आपल्या इथं जनरली असतं ते 87 रुपयाला भेटतं, आणि नसलं तरी फोक आपण घेऊ शकतो। हे फक्त ड्राय इन्ग्रेडियंट जे असतात ते मिक्स करायला आपल्या फोकचा यूज होतो किंवा विस्करचा यूज होतो, तर आपण ते वापरू शकतो, नाहीतर चालतं आहे। तर मग त्याच्यानंतर येतं बटर पेपर। तर बटर पेपर पण वापरला नाही तरी चालतो, आपण फक्त तेल आणि मैदा लावूनसुद्धा ग्रीस करू शकतो। त्यानंतर मी ह्या अशा प्रकारचा बाऊल वापरते, ज्याच्यामध्ये मी केकचं मिश्रण जे आहे ते मिक्स करू शकते, किंवा व्हिप देखील बीट करते, किंवा स्टीलचे यूज करू शकता किंवा काचेचे। त्यानंतर केक कटिंगला लागतो तो थ्रेड। सो मी थ्रेड यूज करते, नाईफ यूज नाही करत, ब्रेड नाईफ वगैरे। सो मी थ्रेडने इझिली होतं, ते मी तुम्हाला दाखवेलच पुढच्या व्हिडिओमध्ये की तो कसा प्रकारे आपण यूज करू शकतो। त्याच्यानंतर ही पॅलेट नाईफ आहे, क्रीमला जी आहे ती केकवर नीट इक्वली पसरवायला, त्याला फिनिशिंग करायला ह्या पॅलेट नाईफची गरज असते। ती 8 ते 10 इंचा एवढी असते, तर ही माझी 10 इंचाची आहे। याच्यात 8 इंचाची किंवा त्याच्यापेक्षा कमीची इंचची देखील भेटते। तर ती साधारण 100 रुपयाच्या वरती असते, 110-140च्या आसपास जशी आपण इंच घेऊ त्याप्रमाणे त्याची रेट वाढतात। त्याच्यानंतर येतात हे स्क्रॅपर। तर हे स्क्रॅपर म्हणजे डिझायनर आहे, डिझायनर स्क्रॅपर किंवा कोम म्हणू शकतो, केक कोम।
याच्यामध्ये प्लेन स्क्रॅपर देखील येतात, तर मी दाखवेल ते प्लेन स्क्रॅपर पण हे जे आहे डिझायनिंग करायला येतं. जसं आपण केकवर डिझाईन वगैरे करतो किंवा कोम करतो त्याला, तर ते आहे. हे साधारण 40-50 रुपयापासून पुढे भेटतात. पण जशी कंपनी वाईज सेवाला घ्या तशा याच्यात प्लास्टिकचे स्क्रॅपर देखील भेटतात. त्याच्यावर सुद्धा डिझाईन असते, त्याच्यात बरीच डिझाईन आहे. त्याच्यानंतर आहे ह्या नोझल्स. तर हे आहे नोझल्स. तर ह्या माझ्याजवळ 3-4 प्रकार आहेत आणि हे नोझल नेल आहे. साधारण आपल्याला नोझल नेल जे आहे ते 30-40 रुपयाला आणि नोझल देखील 30-40-50 रुपयांपासून पुढे स्टार्टिंग आहे, जशी आपण नोझल घेऊ त्याप्रमाणे. तर रोज उचलायला आपण फोक देखील यूज करू शकतो किंवा आपल्या घरात अशी कातर असते सिसर वगैरे ती यूज करू शकतो, किंवा रोज उचलायला स्पेशली एक कातर भेटते तर ती देखील यूज करू शकतो. त्या प्रकारच्या नोझल देखील बाजारात ॲव्हेलेबल असतात. वेगवेगळ्या प्रकारच्या भेटतात. तुम्हाला जी डिझाईन हवी ती भेटते. त्याच्यानंतर याच्यामध्ये देखील प्रकार असतात, जसं की रशियन नोझल, फ्लावर, बिग नोझल, ग्रास नोझल वगैरे. तुम्हाला जी हवी ती तुम्ही परचेस करू शकतो. तर ह्या आहेत फ्लॉवर नेल आणि नोझल. त्यानंतर आपल्याला लागते ती म्हणजे पायपिंग बॅग. तर ही जी पायपिंग बॅग आहे ही साधारण 5 रुपयाला एक भेटते. मोठी साईज आहे. याच्यात लहान आणि मीडियम साईज असे भेटतात. त्याची प्राईस आहे 2 रुपये पर पीसच्या हिशोबाने, किंवा डायरेक्ट तुम्ही एक 100 पीसेसचं पॅक देखील घेऊ शकतात. तर याचे सर्व प्राईस जे आहे ते आपल्या एरिया वाईज डिपेंड असतात. आपल्याला घरगुती याच्यात एवढं नको असेल तर आपण नाही घेतलं तरी चालते. तर तुम्ही जर माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरता. तर तुम्ही ही डॉल पाहताय, तर ही डॉल जी आहे ती आपण डॉल केक करता यूज करतो. बेसिकली डॉल केक करता ही सेपरेट अशी डॉल भेटते, किंवा तुमच्याजवळ जी आपली खेळण्यातली डॉल असते ती देखील यूज करू शकतो. तर ही 100 रुपयापासून पुढे भेटते. त्याच्यानंतर आहे कलर्स आहे, इमल्शन आहे आणि इसेन्स आहे. तर हे कलर आहे माझ्याकडे बऱ्याच प्रकारचे, जसं लाल, हिरवा, पिवळा, जांभळा, चॉकलेटी, ऑरेंज, बरेच प्रकार आहे. आपल्याला हवं असेल आपण तो कलर घेऊ शकतो. त्याच्यानंतर येतं इसेन्स. तर इसेन्समध्ये आपल्याला जो फ्लेवरचा इसेन्स हवा आहे ते इसेन्स भेटतात, जसं की बटरस्कॉच, चॉकलेट, ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी, पिस्ता, रसमलाई, तर बऱ्याच प्रकारचे. इमल्शन देखील भेटतात. इमल्शन म्हणजे इसेन्स आणि कलर याचं दोघांचं मिश्रण जे राहतं त्याला इमल्शन असं म्हणतात. तर त्याच्यामध्ये देखील सर्व प्रकार फ्लेवर्स अवेलेबल असतात. तर हे साधारण आपल्याला 30 रुपयापासून पुढं भेटतात. तर 30पासून आपल्याला भेटतात. कलर्स देखील तसेच आहे, 20-25 रुपयापासून पुढे भेटतात. इमल्शन देखील तसेच आहे. त्याच्यात बरेच फ्लेवर भेटतात, मावा फ्लेवर वगैरे, रसमलाई. जसं आपण केक करू त्याप्रमाणे आपण इसेन्स त्याच्यात ॲड करू केकमध्ये. कलर देखील तसा आपण ॲड करू शकतो. तर हे असे माझ्याजवळ एवढे फ्लेवर किंवा इसेन्स किंवा इमल्शन हे आहे. त्याच्यानंतर येतं ते म्हणजे बीटर. तर आपल्याला क्रीम बीट करायला जे लागतं ते हे आहे. याच्याशिवाय क्रीम बीट होत नाही. आपण मिक्सरवर म्हणा किंवा हँड बीटरने म्हटलं तरी ते इतकं स्टिफ पीक तयार होत नाही. त्याकरता आपल्याला हँड बीटर जे असतं तेच लागतं आणि 300+ म्हणजे 300 वॉट प्लसच लागतं. तर ते साधारण तुम्हाला कंपनी वाईज जसं कंपनी ब्रँड आपण घेऊ तसं आपल्याला 2-3 हजार रुपयापर्यंत देखील भेटते. 700-800 रुपयापासून प्राईस स्टार्टिंग होते, ती आपल्याला 2-1 हजारापर्यंत आरामात भेटते. त्याच्यानंतर आहे न्यूट्रल जेल. याला ग्लेज जेल देखील म्हणतात. तर आपण जे जेल केक वगैरे करतो तर त्याच्यामध्ये याचा उपयोग होतो. याच्यामध्ये कलरचे देखील भेटतात, व्हाईट जेल, व्हॅनिला फ्लेवरचं. त्याच्यानंतर बाकीचे कलर्समध्ये देखील ते पण आपल्याला 40-50-60 रुपयापर्यंत भेटतं. त्याच्यानंतर आहे हे क्रश. तर क्रशमध्ये आपल्याला मोठी साईज देखील भेटते 1 लिटरची, पण आपण हे 200 ग्रॅमचे पण घेतले तरी चालतात. जर आपल्याला घरगुती करायचं असेल किंवा कमी जो आपला फ्लेवर विकला जातो तर त्याचे छोटे पॅक घेतले तरी चालतात. तर हे आपल्याला 50-60 रुपयापर्यंत भेटतं. ते आहे पायनॅपल, स्ट्रॉबेरी, याच्यामध्ये ब्लूबेरी, ब्लूकरंट, मध्ये कॉफी फ्लेवर, पान्स फ्लेवर, बरेच फ्लेवर भेटतात ब्लूबेरी वगैरे.
पायनॅपल, मँगो, बटरस्कॉच, चॉकलेट सिरप. तर याच्यामध्ये बरेच फ्लेवर भेटतात. आपल्याला जो हवा आपण तो यूज करू शकतो आणि याच्याने टेस्ट म्हणजे अगदी छान लागते. तुम्ही ह्याला वर्षभर आपण स्टोर करू शकतो. त्याच्यानंतर येतं ते म्हणजे मिल्क कंपाऊंड किंवा चॉकलेट किंवा कंपाऊंड्स पाहूया आपण आता. तर ही चॉकोटाऊनची व्हाईट कंपाऊंड आहे. तर ती 150 रुपया ते 200 रुपयापर्यंत भेटते. त्याच्यानंतर ही मोर्डेची आहे डार्क कंपाऊंड. ही अर्धा किलो आहे म्हणजे 400 ग्रॅम आहे. अर्धा किलो पण नाही, 400 ग्रॅम आहे. ती आपल्याला 85 रुपीजला भेटते. तर जी आहे ही चोकोटाऊनची व्हाईट कंपाऊंड आहे. याच्यामध्ये तुम्हाला डार्क कंपाऊंड देखील भेटेल, मिल्क कंपाऊंड आणि व्हाईट कंपाऊंड तिन्ही फ्लेवर प्रकारचे कंपाऊंड भेटेल आणि याच्यात फ्लेवर देखील भेटतात जसं की स्ट्रॉबेरी, ऑरेंज. आणि ही मोर्डेची आहे. याच्यातसुद्धा तुम्हाला तिन्ही प्रकार भेटतील, व्हाईट, डार्क आणि मिल्क. त्याची रेंज जी आहे ती साधारण 85 रुपयाची आहे मोर्डेची डार्क कंपाऊंड. आणि व्हाईट कंपाऊंड जी आहे चोकोटाऊन ती 150 ते 200 रुपयाच्या अंडर आहे. त्याच्या प्राईस कंपनी वाईज कमी जास्त होऊ शकतात. त्याच्यानंतर ग्रामवर असते आणि एरियाचा देखील फरक पडतो. आपल्या एरियात काय भेटतो त्यावर डिपेंड राहतं. आणि याला छान पॅक करून ठेवायचं, हवेशी संपर्क यायला नको याचा. आणि उन्हाळ्याचं ते लवकर मेल्ट होतं त्यामुळे आपण त्याला नीट पॅक करून ठेवायचं. त्याच्यानंतर येत आहे चोको चिप्स. तर इथून आपण आता केकवर जे आपण डेकोरेशन वगैरे करतो तर ते पाहूया. तर तुम्ही पाहू शकता की आपल्याला इथं हे चोको चिप्स आहे. तर हे चोको चिप्स जे आहे ते व्हाईटवाले आहे आणि मिल्कवाले आहे. त्याच्यानंतर हे डार्कमध्ये आहे. तर साधारण आपल्याला हे ग्रॅमवर भेटतात, 30 रुपये याच्याने भेटतात ते. हे 30 रुपयाचं एक पाऊच आहे. तर हे ग्रॅमवर आपल्याला डिपेंड भेटतात. त्याच्यानंतर आहे हे चेरी. तर चेरी म्हणजे आपण जी गोल चेरी लावतो ना, तर ती हे अर्धा किलोचं पॅकेट आहे. तर आपण डायरेक्ट जर असं छान मोठे प्रमाणात केक करत असू तर आपण मोठं घेतलेलं परवडतं. नाही तर ह्या प्रकारे जे आपण टुटी फ्रुटीचं पॅकेट पाहू शकताय त्याप्रकारे छोटं जे 10-20 रुपयापर्यंत भेटतात ते घेतले तरी चालतात. त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता हे चेरीचं छोटं पॅकेट ह्या प्रकारे भेटते. साधारण 30-1 रुपयापर्यंत हे चेरीचं पॅकेट भेटते. जर तुम्ही कमी प्रमाणात करत असाल तर ह्या प्रकारे छोट्या प्रमाणात घेतली तरी चालतील. तर मी ज्यांना घरगुती आपल्याला 1-2 केक वर्षातून होतात तर त्यांनी असे छोटे पॅक घेतलेले जास्त चांगले. त्याच्यानंतर आहे स्प्रिंकल. तर स्प्रिंकलमध्ये देखील बरेच प्रकार अवेलेबल आहे. अगदी 20 रुपयापासून 40, 50, 100 रुपयापर्यंत देखील स्प्रिंकल्स भेटतात. तर तुम्ही पाहू शकता हार्टशेपमध्ये देखील 2 प्रकार आहे. त्याच्यानंतर ही लहान साईज आहे मोती आणि गोल्डन कलरच्या बॉलची, शुगर बॉलची. त्याच्यानंतर वर्मसिलीचे चॉकलेट वर्मसिली, याच्यात देखील फ्लेवर्स आपल्याला अवेलेबल आहेत. पायनॅपल, स्ट्रॉबेरी, ऑरेंज, मँगो बरेच फ्लेवर आहे. त्याच्यानुसार त्याचे प्राईस कमी जास्त असतात. त्याच्यानंतर हे सिल्वर बॉल्स आहे, याची साईज थोडी मोठी आहे, याच्यापेक्षा मोठी साईज देखील भेटते. हे मल्टी कलर्स आहे. नंतर मोती देखील भेटतात, इडिबल मोती. त्याच्यानंतर स्टिकर्स भेटतात, बटरफ्लाईज भेटतात, डॉल्स वगैरे इडिबल ज्या गोष्टी आहेत त्या भेटतात. ते बटरस्कॉचचे नट्स आहे. त्याच्यानंतर रोज पेटल्स भेटतात, ड्राय रोज पेटल, पिस्ता भेटतात. बऱ्याच प्रकारचे आपल्याला इझिली बाजारात अवेलेबल आहे. त्याच्यानंतर हे आहे व्हिप क्रीम, नॉन डेअरी टॉपिंग क्लासी सिरीज, बेकर्स फिलेचं वापरते. हे साधारण 150 रुपयाला भेटतं. तुमच्या एरियात जे भेटतं तुम्ही ते यूज करू शकता. त्याच्याने केक जो आहे तो छान अगदी मस्त बेकरी स्टाईल होतो. तर आपल्याला जे हवं ते आपण एखाद्या बेकरी शॉपच्या दुकानातून जिथे बेकरी रिलेटेड प्रोडक्ट मिळतात त्याच्यात तुम्हाला या सर्व वस्तू भेटतील. तर ह्या कशा यूज करायच्या, कशा स्टोर करायच्या, कशा केकमध्ये यूज करायच्या, तर ते मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आता आपण एक जे आहे ते नवीन व्हिडिओ अपलोड करणार आहे. केकचे व्हिडिओज आहे, केकला कसं डेकोरेशन करायचं ते आहे. त्याच्यानंतर हे केक बेस आहे, अर्धा किलोचा केक बेस आहे, 1 किलोचा केक बेस आहे. तर तुम्ही याची प्राईस जी आहे ती 10 रुपयापासून 10-12 रुपये जशी साईज असते त्यानुसार त्याची प्राईस डिपेंड असणार. आणि त्याच्यात क्वालिटी जी आहे ती थोडी हलकी क्वालिटीमध्ये पण भेटतात. तर ह्या प्रकारे आहे.
तर तुम्हाला जसं आपल्याला केक बनवायचा अर्धा किलो 1 किलो त्या हिशोबाने तुम्ही त्याचा बेस चूज करू शकता। याच्यात देखील शेप भेटतात, स्क्वेअर नंतर राऊंड, आणि याच्यात कलर देखील भेटतात। तर आपल्याला जसा कलर केकवर सूट होईल त्याप्रमाणे आपण चूज करू शकतो। त्याच्यानंतर हा आहे केक बॉक्स। तर आपण केक पॅक करून द्यायला बॉक्स लागतो, तर हा बॉक्स आपण यूज करू शकतो। हा देखील आपण जिथे सामान घेतो केकचा तिथं इझिली अवेलेबल होतो। हा सुद्धा 12 रुपयापासून आहे, 12-13 रुपयाला हा एक बॉक्स भेटतो। हा अर्धा किलोचा आहे, त्याच्यापेक्षा 1 किलोचा थोडा मोठा आहे तो। त्याच्यानंतर आहे केकसोबत आपल्याला केक पॅक करून देताना काही गोष्टी द्याव्या लागतात, त्या म्हणजे केक टॉपर आणि सुरी। तर केक टॉपर्स तुम्ही ह्या प्रकारे डायरेक्ट बाजारातून विकत घेऊ शकता। 1 रुपये 2 रुपये त्याच्या हिशोबाने आपल्याला त्याची प्राईस असते, आणि सुरी देखील 2 रुपये 3 रुपये त्या हिशोबाने द्यायची असते। तर केक टॉपर जर तुम्हाला बाजारातून घ्यायचे नसतील तर केक टॉपरचा व्हिडिओ मी माझ्या दुसऱ्या चॅनलवर लवकरच अपलोड करणार आहे। तर तो पाहायचा असेल तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स में देते, बाकीच्या रेसिपीची देखील देते। आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओसह।